दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। भारताचे महान स्वातंत्र्य सैनिक विनायक दामोदर सावरकर यांनी देशाला ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली होती। आज त्यांची 142वी जयंती सर्वत्र उत्साहात साजरी करण्यात आली। तसेच नाशिकमधील शहीद भगतसिंग चौक येथे देखील हिंदू एकता आंदोलन पक्षातर्फे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती उत्साहात आणि जल्लोषात साजरी करण्यात आली। यावेळी हिंदू एकता आंदोलन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामसिंग भाऊ बावरी यांनी आपले मनोगत व्यक्त केले। हिंदू तेज सूर्य, हिंदू हृदय सम्राट, भारताच्या स्वातंत्र्यासाठी 2 जन्मठेपी शिक्षा भोगणारे जगातील एकमेव व्यक्तिमत्व विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना त्रिवार कोटी कोटी प्रणाम करतो। एवढ्या पावसातही उपस्थित असलेले हिंदू एकता आंदोलन पक्षाचे शहीद भगतसिंग क्रांतिदल मंडळाचे सर्व कार्यकर्त्यांचं, सन्माननीय अतिथींचं या ठिकाणी खऱ्या अर्थाने ज्यांनी भारत माता स्वतंत्र करण्यासाठी 13.5 वर्ष तुरुंगवास, त्याच्यातले 11 वर्ष काठ्या कुटण्यापासून तर ज्या ठिकाणी तेलाच्या त्या बैलाला घाण्याला जोडतात, त्या बैलाच्या ठिकाणी काम करणाऱ्या या महान क्रांतिवीराचं, क्रांतिकारकांना खऱ्या अर्थाने त्यांनी त्यावेळी पुरवून दिलं। अशा या महान विनायक दामोदर सावरकर यांना केंद्रातलं सरकार काँग्रेसला नाव ठेवणारं भारतरत्न देत नाही। आम्ही सरकारने अजूनही चूक सुधारावी आणि स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना भारतरत्न जाहीर करावं अशी मागणी मी हिंदू एकता आंदोलन पक्ष व राष्ट्रप्रेमी सर्वांच्या वतीने करतो। मित्रांनो, भगूर म्हणजे आपल्या नाशिक जिल्ह्याला आपण प्रत्येकजण फार खऱ्या अर्थाने त्यांचे आभारी आहोत। जन्मस्थळ भगूर, आपल्यापासून 15 किलोमीटरवर भगूर, आणि त्या भगूरमध्ये त्यांनी जन्म घेतला। स्वातंत्र्य लक्ष्मी भारत मातेचं त्या ठिकाणी त्यांनी पूजन केलं आणि केल्यानंतर कुटुंबातले मोठे बंधू सावरकर, बाबाराव सावरकर त्यांनाही तुरुंगात जावं लागलं। त्यांचा स्वतःचा मुलगा त्यावेळी ते तुरुंगात असताना दगावला, तरी आपल्या पत्नीला त्यांनी माझा मुलगा गेला म्हणून दुःख व्यक्त करू नको, या स्वातंत्र्याच्या वेदीवर कोणाला तरी बलिदान द्यावंच लागतं, तर माझ्या मुलांनाही दिलं तरी त्यांना वाईट वाटलं नाही। अशा या महान वीरास पुन्हा एकदा अभिवादन करतो। या प्रसंगी हिंदू एकता आंदोलन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामसिंग बावरी, सुनील सिंह परदेशी, प्रियंका आहिरराव, छानाबाई बावरी, प्रसाद बावरी, किरण पवार, विजय पवार, महादू बेंडकुळे, स्वप्नील काथवटे, नितीन काठवटे, अतुल रणशिंगे, कृष्णा घटमाळे, सुमेश दिवे, काशीनाथ बेंडकुळे, भारत सदभैया यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, दक्ष न्यूज, नाशिक।